शेतकरी मित्रांनो नमस्कार. कृषी मित्र सूरज या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर आपल्या शेतामध्ये गहू या पिकाची लागवड केली असेल तर आपल्याला आपल्या पिकामध्ये जर तणनाशक फवारणी करायची असेल तर कोणत्या प्रकारचे तणनाशक मार्केटमध्ये उपलब्ध आहे जे की गहू पिकामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचे रिझल्ट हे देत असतील. शेतकरी मित्रांनो, आपण इथं बघत असाल संपूर्ण 3 एकरमध्ये हा गहू प्लॉट इथे लावलेला आहे. सर्वप्रथम जर बघायचं म्हटलं तर अंतर्मशागत इथं चांगल्या प्रकारे केली होती. चांगल्या प्रकारचे इथं अगोदर इथं कपाशीचं पीक घेतलेलं होतं. चांगल्या प्रकारची मशागत म्हणजेच निंदणी वगैरे चांगल्या प्रकारची केली होती, म्हणून इथं पाहिजे त्या प्रमाणात या गहू पिकामध्ये तण उगवलेलं नाही आहे. परंतु जर आपण आपल्या शेतामध्ये अगोदरपासून जर जास्त प्रमाणात चांगल्या प्रकारचं अंतर्मशागत म्हणजे रोटावेटर नागाटी वगैरे जर व्यवस्थित केलेलं नसेल तर तण हे कुठेतरी जास्त प्रमाणात उगत असतात. आणि आपल्याला जर बघायचं म्हटलं गहू या पिकावर जास्त प्रमाणात जर आपण खर्च केला तर गहू हा आपल्याला परवडणार नाही. परंतु जर आपल्या शेतामध्ये आपण जर गहू पिकाची लागवड केली असेल आणि आपल्या गहू पिकामध्ये जास्तीचा तणांचा प्रादुर्भाव झालेला असेल म्हणजे गहू पिकामध्ये अतिरिक्त तण उगवलेलं असेल तर कोणत्या कोणत्या कंपनीचं मार्केटमध्ये तणनाशक उपलब्ध आहेत ते जाणून घेऊया. सर्वप्रथम आपण आपल्या जमिनीमध्ये वापसा कंडिशनमध्ये म्हणजेच आपण बघू शकतो की आपल्या जमिनीमध्ये ओलावा असणे गरजेचं असते. म्हणजे ओलावा जर आपल्या जमिनीमध्ये नसला तर शेतकरी मित्रांनो पहिले ओलावा देऊन घेणे गरजेचं ठरत असतं. म्हणजेच आपण बघू शकतो की आपल्या जमिनीमध्ये चांगल्या प्रकारचा जर ओलावा असला तर चांगल्या प्रकारचे रिझल्ट या तणनाशकाचे येत असतात. तर इथं आपण बघू शकतो शेतकरी मित्रांनो, पावसामुळे इथं कुठेतरी या गव्हा पिकामध्ये चांगल्या प्रकारची क्वालिटी वगैरे आलेली आहे. अतिरिक्त पाऊस इथं झाला होता त्यामुळे इथं आपण बघू शकतो काही प्रमाणात इथं गहू पिवळा देखील पडण्यात आलेला आहे. परंतु शेतकरी मित्रांनो, या गहूला आता 15 ते 16 दिवस झालेले आहे. आता 20 दिवसानंतर खत व्यवस्थापन करायचं आहे, ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. परंतु गहू पिकासाठी आपण कोणत्या कोणत्या प्रकारचे तणनाशक फवारली पाहिजे ते आपण जाणून घेऊया. शेतकरी मित्रांनो, इतर बघायचं म्हटलं एक प्रमुख जर गोष्ट बघायची म्हटली, एका एकरामध्ये 7 ते 8 पंप आपले गहू पिकामध्ये झाले पाहिजे, जेणेकरून आपण बघू शकतो की 160 ते 150 लिटरपर्यंत आपण इथे फवारणी केली पाहिजे. एवढ्या पाण्यामध्ये बघू शकतो आपण कोणत्या कोणत्या कंपनीचं प्रोडक्ट फवारल्यानंतर चांगल्या प्रकारचं तण व्यवस्थापन होऊ शकतं. तर शेतकरी मित्रांनो, पहिलं बघू शकतो आपण वेस्टा आहे. वेस्टा देखील एकदम चांगल्या प्रकारचं गहू पिकासाठी स्पेशलिस्ट बनलेलं आहे. वेस्टाची देखील चांगल्या प्रकारची इथं रिझल्ट आहे. शेतकरी मित्रांनो, वेस्टा फवारत असताना आपल्याला 160 ग्रॅम 150 लिटर पाण्यामध्ये 7 ते 8 पंप एका एकरामध्ये करायचा आहे. दुसरं जर बघायचं म्हटलं तर डुपॉन्ट कंपनीचं अल्ग्रिप आहे. डुपॉन्ट कंपनीचं अल्ग्रिप देखील चांगल्या प्रकारचे रिझल्ट हे देत असतं. शेतकरी मित्रांनो, आपण जर हे फवारणी केली नसेल तर फवारणी करून बघा. चांगल्या प्रकारचं तण नियंत्रण या प्रोडक्टमध्ये होणार आहे. चांगल्या प्रकारची क्वालिटी आणि चांगल्या प्रकारचे फुटवे वगैरे निघण्यासाठी आपण जर बघू शकतो तर यामध्ये यारा कंपनीचं झिंक ट्रॅक देखील वापरू शकतो, जेणेकरून आपल्या या तणांपैकी म्हणजे आपण हे वेस्टा वगैरे जे वापरत असतो त्यामुळे आपल्या गहू या पिकाला झटका वगैरे बसणार नाही. झटका वगैरे बसू नये म्हणून आपण इथं झिंक ट्रॅक देखील चांगल्या प्रकारचं लिक्विड फॉर्ममध्ये वापरू शकतो. हे वापर करत असताना आपल्याला 20 ml प्रति पंप इथं करायचं आहे. शेतकरी मित्रांनो, दुसरं बघायचं म्हटलं आपण बघू शकतो डुपॉन्ट कंपनीचं अल्ग्रिप, त्यासोबतच क्लोडिनोफॉप टॉस 160 ग्रॅम आपल्याला इथं जर आपण वापर केला चांगल्या प्रकारचं तण नियंत्रण आपल्याला इथं होणार आहे. दुसरं जर बघायचं म्हटलं शेतकरी मित्रांनो, 2,4-D देखील आपल्या गहू पिकामध्ये चांगल्या प्रकारचं तण नियंत्रण म्हणजे आपण बघू शकतो की तण व्यवस्थापन आपल्याला करायचं आहे. तर 2,4-Dचा देखील चांगल्या प्रकारे इथं रिझल्ट आहे. शेतकरी मित्रांनो, हे वापर करत असताना आपल्याला 80 ml वापरायचं आहे. शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकतो 2,4-D आपण चांगल्या प्रकारचे रिझल्ट 2,4-Dमध्ये पण आहे. तिसरं जर बघायचं म्हटलं शेतकरी मित्रांनो, ते FMC कंपनीचं इन्फिनिटी आहे. FMC कंपनीचं इन्फिनिटी आपलं जर बघायचं म्हटलं आपण बघू शकतो शेतकरी मित्रांनो, संपूर्ण 3 एकराच्या प्लॉटमध्ये चांगल्या प्रकारे इथं तण नियंत्रण आपल्याला करायचं आहे. तर चांगल्या प्रकारचे ब्रँडेड कंपन्यांचे गहू आपण लागवड केली असेल, परंतु गहू पिकावर अतिरिक्त खर्च न करता आपल्याला तण नियंत्रण कशाप्रकारे आंतरमशागत आपल्याला सुरुवातीला करून घ्यायचे आहे. चांगल्या प्रकारचं व्यवस्थापन जर आपण केलं तर जास्त प्रकारचं तणनाशक फवारण्याची गरज आपल्याला पडत नाही. शेतकरी मित्रांनो, इथं जर बघायचं म्हटलं FMC कंपनीचे इन्फिनिटी आहे. हे स्पेशल गहू पिकासाठीच बनलेलं आहे. चांगल्या प्रकारचे रिझल्ट देखील या FMC कंपनीच्या इन्फिनिटीमध्ये आहे. हे वापर करत असताना आपल्याला 20 ग्रॅम वापरायचं आहे. शेतकरी मित्रांनो, 150 लिटर पाण्यामध्ये किंवा 160 लिटर पाण्यामध्ये आपण वापरू शकतो. यासाठी आपल्याला बघायचं म्हटलं तर फक्त इथं सर्व प्रकारची माहिती ज्या प्रमाणात दिलेली आहे त्याच प्रमाणात वापरणे. म्हणून
ज्या प्रकारची माहिती सांगितलेली आहे त्याच प्रमाणात जर आपण औषधींचा वापर केला तर चांगल्या प्रकारचे रिझल्ट या आपल्या गहू पिकावर देत असतील. शेतकरी मित्रांनो, हे वापर करत असताना आपल्याला झिंक ट्रॅकचा देखील चांगल्या प्रकारे वापर करू शकतो, जेणेकरून आपल्या पिकाला तणनाशक आपण फवारणी करतो तर झटका वगैरे बसणार नाही. शेतकरी मित्रांनो, अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. आपण आपल्या गहू पिकाची लागवड कधी केली होती, आपला गहू पीक किती दिवसात झालेला आहे आणि गहू पिकावर आपल्याला कोणत्या कोणत्या समस्या आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपलाच कृषी मित्र सूरज. धन्यवाद.